आपल्यासोबत सत्ताधारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आहेत. आज ज्या पद्धतीने जागा वाटपाचं संकेत मिळाले त्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि मोठ्या संख्येने जे त्यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्ते जमले. जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघतोय कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आक्रमकता पाहायला मिळते आणि सगळे कार्यकर्ते जे राजेंद्र जंजाळ यांच्यासोबत रस्त्यावर उतरले. भाऊ काय नाराज आहे? अक्षरशः डोळ्यातून पाणी आले, एवढे जरी काम करत होते. वरती आमचं असं म्हणणं आहे की जी काही कार्यकर्त्याची आमच्याकडे संख्या आहे, जी काही इच्छुकाची संख्या आहे आणि ज्या पद्धतीने आम्हाला जागा दिल्या जाते त्या जागा त्या अतिशय छोट्या आहे, कमी आहे आणि कुठंतरी एकनाथ शिंदे साहेबाला मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला जातो. जवळपास 8 ते 10 बैठका भाजपासोबत झाल्या. तुम्ही त्या बैठकाला उपस्थित होते. नेमकं काय घडलं असं की ज्या आणल्या दिवशी जे आहे ते मोठा आक्रोश पाहायला मिळतो? नाही, मोठा आक्रोश म्हणजे आता तुम्ही बघा ना, आपण जर बघितलं तर जी संख्या या ठिकाणी तिकिटाची आहे आणि जी संख्या इच्छुकांची आहे या दोघांमध्ये खूप तफावत आहे आणि त्याच्यामुळे चांगल्या कार्यकर्त्यावर अन्याय होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. पण तसं असलं जे नगरसेवक होते, ज्यांची निवडून येण्याची क्षमता होती, अशांना जेव्हा तिकीट डावलं जातं तेव्हा अशी नाराजी उफाळून येते का? तिकीट डावलण्याचा प्रश्न नाही, ती जागा जेव्हा सुटत नाही तेव्हा अडचण होणार ना. त्या कार्यकर्त्याला उत्तर देण्याची जबाबदारी कोणातरी घ्यावं लागणार ना, तर तो प्रश्न आहे. तुम्ही स्वतः जिल्हा प्रमुख होते, प्रचार साहित्यसुद्धा छापले, आपण बघतोय वर या ठिकाणी. पण या प्रचंड बहुमताने विजय करा त्यावर जे आहे त्यात पट्टी लावण्यात आली. ते पट्टी लावण्यात आली, तिथं आता माझ्या नावाऐवजी एखाद्या कार्यकर्त्याचं नाव येणार आणि त्याला प्रचंड बहुमताने विजय करा अशा प्रकारचं त्याच्यावर मॅटर राहणार. म्हणजे आता तुम्ही निवडणूक लढवणार नाहीत? मी लढवणार नाही, माझ्याऐवजी एखाद्या कार्यकर्त्याला संधी द्या. ती ठीक आहे, पण ज्या कार्यकर्त्यांना डावललं, जी जागा तुम्हाला सोडली नाही त्या कार्यकर्त्यांना आता कसा न्याय देणार? मी सांगतो ना, मी थांबलो म्हणजे एक कार्यकर्ता ॲडजस्ट झाला. एक झाला, पण बाकीच्यांचं काय? करू प्रयत्न सगळ्यांना ॲडजस्ट करायचा. त्यांना काही इतर पर्याय खुले आहेत, त्यांना तुम्ही पाठिंबा देणार आहात? नाही, इतर पर्याय नाही, पण सगळेजण आमचे खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेबावर विश्वास ठेवणारे आणि त्यांच्या कामाला मानणारे लोक आहे. त्याच्यामुळे दुसरा पर्याय आमच्याकडे नाही आहे. याच पक्षामध्ये चांगल्या कार्यकर्त्याला कशी संधी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. बरोबर, असं म्हणतोय मी की जे पक्षाचे कार्यकर्ते होते, ज्यांनी काम केलं होतं, त्यांनाच कोण डावलते पक्षात? नाही, कोण डावलतं आहे हा प्रश्न मला असं माहीत नाही. जे काही युतीची चर्चा करायला बसले त्यांना विचारा. यावर तुमचं एकनाथ शिंदेने काय बोलणं झालं? एकनाथ शिंदे साहेबांचे काल माझं 2दा-3दा बोलणं झालेलं आहे, परंतु एकनाथ शिंदे साहेबाला स्थानिक पातळीवरचे नेते मिसगाईड करतात. तुमची नेमकी नाराजी काय आता? संख्या, कार्यकर्त्याची संख्या, आमचे प्रभाग, आमचे 7 नगरसेवकाचं तिकीट कट होतोय, तर ती कुठंतरी असं मला वाटतं की ती चुकीची गोष्ट आहे. हो, ते म्हणजे केवळ तुमचे समर्थक आहेत म्हणून असं केलं? नाही, समर्थकाचा विषय नाही. आता हे भरपूर जे पदाधिकारी ते तिकडचे पण आहे. समर्थक हा मुद्दा माझ्याकडे नाही आहे. ते शिवसेनेचे पदाधिकारी, ते शिवसेनेचे कार्यकर्ते, ते एकनाथ शिंदे साहेबाला मानणारे कारण हा क्रायटेरिया माझ्याकडे आहे. माझे समर्थक नाही, हे पक्षाचे कार्यकर्ते. पण असं सगळं असताना शिवसेनेचे नेते ज्यांना डावलतात, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. ते डावलतात ते कार्यकर्ते सांगतील, पण मी तर त्यांच्यासाठी लढतोय आणि मी आज नाही 1 महिन्यापासून लढतो. त्याच्या पहिले पण जेवढं काही बोललो या नाराजीचा फटका महायुतीला बसेल का? नाही, नाराजी नाही. हे सगळे कार्यकर्ते किती जरी असले तर ते काम महायुतीचंच करणार. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ होते. आपण बघतोय त्यांचे कार्यकर्ते जे आहे ते प्रचंड आक्रमक झाले चित्र या ठिकाणी पाहायला मिळतात आणि जोरदार ते सगळे जण घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आणि ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना डावण्यात आलं, त्यांचे प्रभाग जे आहे ते इतर पक्षांना सोडण्यात आलं, त्यामुळे जे आहे ती सगळी नाराजी उफाळल्या चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आणि आता राजेंद्र जंजाळ यांनी स्वतःच या महानगरपालिका निवडणुकीतून माघार घेतली आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.